नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। शैक्षणिक आता जे आहे तुम्ही या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। या ठिकाणी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही व अर्ज करण्यासाठी तुम्हाला फीस पेमेंट देखील या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 12/6/2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असेल या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्यामार्फत जॉबचे नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये उत्तीर्ण उमेदवारांसाठीची या ठिकाणी वॅकन्सी आहे। एकूण 10 वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, त्याचबरोबर तुमच्याकडे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCVT मार्फत नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायाची परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असायला पाहिजे। म्हणजेच NCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे। डॉक्युमेंट तुमची काय काय लागेल तर या ठिकाणी SSC किंवा SSCचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर ITI वीजतंत्री 4 सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकांची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट, प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, EWSमधून अर्ज करत असाल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी लागेल। वय जे आहे तुमचं 31/5/2025ला काउंट केलं जाईल। 18 ते 38 वर्षाची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सीज आहे अप्रेंटिस बेसिसवरती या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे तुम्हाला अप्रेंटिस पेजवरती जाऊन या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सर्वप्रथम करायचे आहे। त्यानंतर ऑफलाईन अर्ज जे आहेत 20/6/2025 पर्यंत 6 वाजेपर्यंत अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय औदा वसू प्रविभाग महापारेषण तळमजला 10 BB SNL बिल्डिंग रेल्वे स्टेशनजवळ चंद्रपूर या ठिकाणी पोस्टाद्वारे किंवा स्वहस्ते पोचवायचे आहेत। ऑफलाईन अर्ज करण्यासाठीचा फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।